भास्कर जाधव यांच्याकडून निवृत्तीचे संकेत देण्यात आले आहेत। 8 वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा असं वाटतं, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे। मग या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, भास्कर जाधव यांनी खंत बोलून दाखवली आहे। संजय राऊत आपल्याला दरवेळी सावरण्याची भाषा करतात, पण आपल्याला भाषण करायला मिळत नाही म्हणून आपण नाराज होत नाही। सगळ्या गोष्टींचे आपल्याला चांगलं भान आहे। पक्ष आपलं भाषण करायला देत नाही म्हणून आपण नाराज, असा संदेश देण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न असतो। मात्र पक्षाकडूनही कधीही तसं होत नाही। आपल्याला भाषण करायला मिळालं पाहिजे असं अजिबात म्हणणं नाही। भाषणाबद्दल नाराजीचा विषयच नाही, असं जाधव यांनी स्पष्ट केलंय। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही, मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही। मी लढतोय, पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय, ते चुकीचं काय? पण रडत बसलो नाही, लढत बसतोय। 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो, परंतु शेवटी आता 8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा। वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात। मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं। माझं भाषण होतं, माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं। त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातून जातोय, त्याबद्दल मला सांगायचं आहे, माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही। मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातोय त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतोय की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना, सुभाषराव देसाई, दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष भाषण करायला देतो, त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी नाराजी नाहीच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।